रिझल्ट सगळ्यांचाच. आता जाणार आहोत आपण आजच्या टॉपिककडं. कारण आपण आरोग्याची, आहाराची व्याख्यानमाला ऐकता ऐकता फ्युअल इन्फॉर्मेशन आपलं 2 कट झालं. म्हणून सगळ्यांना पर्वणी दिली होती रविवारी. फ्युअल इन्फॉर्मेशनच ठेवलं होतं. ऑल फ्युअल सगळं एकदम. इकडे खाता येत नाहीये. इकडे तुम्हाला मिळतच नाहीये. अशा टीचरांचं आणि माझं परत 10-15 मिनिटं त्याच्यावर. की मी म्हटलं तुम्ही जे समजता ते नाहीच आहे. कारण का? की आम्हाला माहितीये आज जमिनीची स्थिती, आम्हाला माहितीये आज काय चाललंय ते, ह्या सगळ्या गोष्टी. पण हे राहतंय म्हणून आपण वाढवायला लागलोय. हे सगळं करताना ना, ह्या सगळ्या गोष्टी जे तरी त्यातनं पण राहायला लागलंय. शेती करण्यातनं बदलणार नाहीये. जमीन काय बदलते आता? आणि त्याच्यानंतर जे जे यायला लागले ना, त्याच्यात आपल्याला सर्व्हाइव्ह करताना अजून काय करायला लागलं? हे सगळं बेस्ट फ्युअल इनटेक करून कशी बॉडी आपण हेल्दी करायला लागलो. ह्याने एवढ्या वर्षामध्ये जो 5 किलोचा वेट लॉस झाला नाही तो आत्ता होतोय. ह्याचा अर्थ काहीतरी स्पेशल करायला लागले. आणि स्पेशल म्हणजे काहीच नाहीये. आपण जे घ्यायला लागलोय ते कसं संतुलित आहार, राइट टाइम, राइट क्वांटिटी आणि राइट नॉलेज मध्ये घ्यायला लागलो. ह्याचा परिणाम आहे की आपल्याला मस्तपैकी आरोग्य भेटायला लागलंय. काही जणांना स्लो स्लो भेटायला लागले, तेवढ्याच डिवोशननं करायला लागलो. काही जणांना फास्ट मला पाहिजेच आहे ऍट एनी कॉस्ट फटाफट भेटायला लागलंय. तुम्हाला ज्या गोष्टी त्याच्याशी सपोर्टिव्ह आहेत त्या सगळ्यात द्यायला लागलोय. वेट लॉस मॅरेथॉन पार्टिसिपंटना काल सगळ्या गोष्टी केवढं भारी टॉपिक घेतले शेटे सर घ्यायला लागलेत. कारण का की काय राहतंय हे पण कळायला पाहिजे आणि काय राहतंय ते कोण ऍड करायला पाहिजे स्वतःच. त्याच्यामुळे ज्यांना ज्यांना चांगली हेल्थ पाहिजे, चांगल्या सगळ्या गोष्टी पाहिजेत. आहाराच्या व्याख्यानमालेतून तुम्ही फायबर बद्दल ऐकलंय की आपल्याला किती ग्रॅम लागणार आहे. 25 ते 40 ग्रॅम फायबर डेली इनटेक करण्याची गरज आहे. मग खूप लोकांना वाटेल काकडी घेतो 40 ग्रॅम. त्याच्यात किती असणार आहे, किती पर्सेंट पाणी असणार आहे, फायबरचं किती अंश असणार आहे आणि मग त्याच्यात कसं आरोग्य जपणार आहे. पण मग आपल्याला हे घ्यायला लागायला लागलंय. हे सगळ्या गोष्टी फायबर इनटेक नाही केला तर कायम चूर्ण घ्यायला लागतं आयुष्यभर कायमच. मग त्याच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट कुठं कुठं करायला लागणार आहे. हेच प्रॉडक्ट आपल्याकडे जे फ्युअल इन्फॉर्मेशन आहे आज ते घेऊन यायला लागलेत. मी नेहमी म्हणते प्रॉडक्ट खाण्यातला आतंकवादी जर कोण असेल तर पद्मजा मॅडम. आम्ही सगळे जुने लोक आहेत ना, ते खरंच आतंकवादी आहे. काय मिळालं, काय कंपनीनं लॉन्च केलं तर त्या हॉलमधनं आम्ही ऑर्डर करतो. कारण आम्ही घरात पोहोचतोपर्यंत त्या यायला पाहिजे आणि आम्हाला ते आमच्या पोटात जायला पाहिजे. एवढं जबरदस्त फ्युअल इन्फॉर्मेशन तेवढ्याच डिओशन खातायत. मस्तपैकी हेल्थचा वेटचा रिझल्ट म्हणत नाही मी. खूप लोक हेल्थ आणि वेट मध्ये गल्लत करता. हेल्थचा अमेझिंग रिझल्ट काढल्यात पद्मजा मॅडमनी स्वतःचा. म्हणजे स्वतःच्या शॉर्ट मध्ये सांगतीलच आणि एवढा बेस्ट रिझल्ट काढून आज आपल्याला फ्युअल इन्फॉर्मेशन देणार आहे. जोरदार क्लॅप करू आपण पद्मजा मॅडम साठी. कंटिन्यू. सुमित सर ऑल म्यूट टाका. येस येस येस. अनम्यूट करा पद्मजा ताई. ओके, थँक्यू सुमेश सर, थँक्यू ताई. आणि खरंच आहे. आणि आतंकवादी म्हटलं की भीती वाटते, पण आपण आपलं फ्युएल इंटेक करण्यामध्ये आतंकवादी म्हटलं ना तर उलट जास्त अभिमान वाटतो की एवढ्या विश्वासाने एवढं सुंदर सकस संतुलित जे आम्ही शाळेत आपण आपल्या पुस्तकांमध्ये वाचत होतो आणि आता ते खात नव्हतो आणि ते आता आपल्या शरीरात चाललंय आणि आपण त्याच्यावरती काम करतो याचा खूप अभिमान वाटतो. आणि म्हणूनच एवढे सुंदर रिझल्ट पण इथं आले. ताईंनी खरंच सांगितलं वजनाचा मॅटर नाही, पण इतके गोष्टी झाल्या. थायरॉइडची 150 मायक्रोग्रॅमची गोळी वय वर्षाचा 52 पूर्ण बंद आहे. पित्ताचा आणि दुखण्यांचा म्हणजे पेन किलर आणि अँटॅसिड खायची जबरदस्त फॅन. मी जवळजवळ महिन्याला 25 ते 30 गोळ्या मी ऍसिडिटीच्या आणि पेन किलर खायचे, कारण 100 किलोच्या वर वजन, त्याच्यामुळं सतत गुडघेदुखी असायची, कंबर दुखी, मायग्रेनचा 22 वर्षापासूनचा त्रास. आणि त्यामुळे मायग्रेनमुळे मी हायर डोस पेन किलर घ्यायचे आणि ते इतके हायर असायचे
की त्याच्यामुळे पित्ताचा त्रास आणि त्याच्यामुळे पित्ताची गोळी, आणि हे मला सहज अवेलेबल होतं. घरी डॉक्टर, सासरे डॉक्टर, मिस्टर डॉक्टर, भावाचं होलसेल मेडिकलचं शॉप, त्यामुळे मला कुठे काही विकत घ्यायला जावं लागायचं नाही किंवा मला कुठे डॉक्टरांच्या इथं वेटिंगला बसायला लागायचं नाही. त्यामुळे मी अगदी सहज, अगदी चणे फुटाणे खावे तितक्या सहज मी औषधं खायचे. आणि आता इतकं भारी वाटतं की गेल्या 8-9 वर्षात एकही गोळी कुठली मला खावी लागत नाही. ना पित्ताची गोळी, ना पेन किलर, कुठल्याच गोळ्या मला खाव्या लागत नाहीत. थायरॉइडची सुद्धा 150 मायक्रोग्रॅमची गोळी येणाऱ्या एप्रिलला बरोबर 5 वर्ष होतात माझी गोळी बंद झाली. आणि सगळ्यात महत्वाचं, जे इथल्या ह्या फ्युएल असू दे किंवा पूर्ण शतायुषी परिवारातल्या प्रत्येक व्यक्तीचं योगदान असू दे किंवा माझ्या कोच ग्रेट सुजाताताई आणि अनिल दादा यांचं मार्गदर्शन असू दे, की माझ्यातला मुळात कॉन्फिडन्स खूप वाढला. म्हणजे कधीतरी मी ते डिटेल पण बोलेन की हाय हॅलो म्हणण्या इतका कॉन्फिडन्स नसलेली व्यक्ती मी आज इतक्या लोकांसमोर अगदी कॉन्फिडेंटली बोलू शकते. डिप्रेशन बोला, डिप्रेशन. हा, डिप्रेशन. माझ्या मुलीच्या डिलिव्हरी नंतर मी पोस्टपार्टम डिप्रेशन मध्ये गेले होते आणि त्याच्यातून पूर्ण कव्हर झाले. म्हणजे वयाच्या 27व्या वर्षापासून मी झोपेच्या गोळ्या खात होते आणि गेली 8-9 वर्षात मी एकही झोपेची गोळी खाल्ली नाही. त्यामुळे इतका प्राऊड फील आहे, इतकं प्राऊड फील आहे. वजन कमी करण्याची प्रोसेस माझी अजून सुरू आहे. कारण जे दिनचर्या शतायुषीनं सांगितली आणि जे माझ्या कोचने सांगितली ते आज सुद्धा मी फॉलो करते. म्हणजे त्याच्यात कुठंच काटछाट नाही. पण ते वजन तर कमी होईलच, पण मला वाटतं ह्या न्यूट्रिशननं माझ्या शरीरावर अशी जादू केली आहे, माझ्या सगळ्या पेशींची फुलफिलमेंट केलेली आहे आणि त्यामुळं इतकं कॉन्फिडंट, इतकं आनंदी असं आयुष्य मी जगते. सो थँक्यू शतायुषी आणि थँक्यू माझ्या ग्रेट कोच सुजाताताई आणि अनिल दादा. तर आजचं फ्युएल आहे यानं तर खूप म्हणजे मी डेली इनटेक करते. मला नाही वाटत मी कुठल्या दिवशी हे थांबवलं असेल. इतकं सुंदर फ्युएल आहे आणि खरंच इतकं सुंदर फ्युएल, कारण आता मॅरेथॉन चालू आहे. खूप लोक डायबेटीस रिव्हर्सल वरती काम करतायत, आपले लाईफस्टाईल डिसीज वरती ओव्हरऑल काम करतायत. आपण आपले कुठलेच फ्युएल हे औषधं नाहीयेत. हा, आपल्याला वाटेल की काहीतरी औषधं देत आहेत किंवा त्याच्यामुळे आपलं डायबेटीस रिव्हर्स होईल, बीपी रिव्हर्स होईल, आपलं वजन कमी होईल, तर मुळात हे औषध नाहीये. मी शतायुषी फॅमिलीमध्ये वजन कमी करण्यासाठी फक्त आले होते, ना थायरॉइडसाठी आले होते, ना मायग्रेनसाठी आले होते, ना माझ्या झोपेच्या त्रासासाठी आले होते. कारण त्याच्यावर सगळ्याकडे माझ्याकडे इलाज होता. डॉक्टर मला गोळ्या द्यायचे आणि त्याच्याने माझं ते कव्हर होत होतं. वजन ही एकच गोष्ट अशी होती की त्याच्यावर डॉक्टरांच्याकडेही काही औषधं नव्हती आणि त्यासाठी मी इथं आले होते. पण इथं आल्यानंतर मला कळालं की इथेही आपल्याला कुठलं औषध मिळणार नाहीये. हा, इथं आपल्याला आपल्या अन्नातून आपल्याला आपलं वजन कमी करायचंय. अन्न व्यवस्थित खाऊन, सकस संतुलित खाऊन कमी करायचंय आणि त्यामध्ये ह्या आजच्या फ्युएलचा खूप मोठा रोल आहे आणि ते आहे फायबर. ऍक्टिव्हेटेड फायबर कॉम्प्लेक्स पावडर फॉर्म मधलं आणि ऍक्टिव्हेटेड फायबर टॅबलेट हे आपलं टॅबलेट फॉर्म मध्ये असतं. एकच फ्युएल आहे, फक्त एक टॅबलेट फॉर्म मध्ये आणि एक पावडर फॉर्म मध्ये. आणि ह्याच्यासाठी काय लागतं तर ते आपलं जे फायबर आहे, तंतुमय पदार्थ, आपण अगदी आपल्या 4थीच्या पुस्तकापासून त्याचा अभ्यास करतोय. आणि ते 4थीच्या पुस्तकातच राहिलं. आपण जसजसे मोठे झालो ना, ते सगळं 4थीच्या पुस्तकात राहायला आपल्या बरोबर नाही आलं आणि आपलं आरोग्य बिघडायला सुरुवात झालं. फायबर म्हणजे काय? तंतुमय पदार्थ. हे प्रत्येक वनस्पतीच्या शरीराचा एक घटक असतो. पण ते वनस्पतीच्या शरीराचा जरी घटक असेल तरी त्याचा आपल्या मानवी शरीरावरती खूप मोठा इम्पॅक्ट असतो. आपल्या शरीरातल्या पचन संस्थेशी आणि ओव्हरऑल आपल्या सगळ्या आरोग्याशी त्याचा महत्वाचा संबंध असतो. तर हे फायबर आपल्याला जेव्हा कमी पडतं तेव्हा खूप सगळे चॅलेंजेस असतात. किती एवढे चॅलेंजेस आपल्याला असतात. आपलं मुळात आपली पचन संस्था बिघडते आणि एक ज्याची पचन संस्था बिघडलेली त्याचं शरीर बिघडलेलं. पचन संस्था म्हणजे इन द सेन्स तुम्ही असं समजू नका की दररोजच्या दररोज पोट साफ होणं, मला उलटी होत नाही, मला पित्ताचा त्रास नाही म्हणजे माझी पचन संस्था चांगली. पचन संस्था म्हणजे तुम्ही जे काही खाता पिता त्यातलं जे पोषक अन्न आहे, पोषक घटक आहेत ते शोषून घेऊन ते तुमच्या रक्तात येऊन मग ते तुमच्या पेशींपर्यंत पोहोचलं पाहिजे. आणि ह्याची सुरुवात, ह्याचं दार असतं ते पचन संस्था. ती जितकी स्ट्रॉंग तितकी तुमची इम्युनिटी स्ट्रॉंग, तुमची पेशी हेल्दी. आणि आपल्या पेशींपासून आपलं शरीर बनलंय, तर पेशी हेल्दी तर आपलं शरीर पण हेल्दी. आणि मग हे अन्न घटक जे असतात, हे पोषक घटक असतात, त्याचं शोषण कुठं होतं तर त्याचं शोषण होतं ते आपल्या पचन संस्थेत. आणि मग ही पचन संस्था स्वच्छ ठेवायची
ठेवायची असेल, ही निरोगी ठेवायची असेल, आपल्या लहान आंतड्यांचं, आपल्या मोठ्या आंतड्याचं किंवा आपल्या जठराचं आरोग्य जर चांगलं ठेवायचं असेल तर तिथं ह्या फायबरचा खूप मोठा रोल येतो. म्हणून आपल्याला फायबर बद्दल विशेष माहिती घेतली जाते आणि आपल्या शतायुषी परिवारात आपल्याला नेहमी सांगितलं जातं सॅलड खाल्लं पाहिजे, सॅलड खाल्लं पाहिजे. किती खाल्लं पाहिजे काय ते प्रत्येकाच्या शरीर प्रकृतीप्रमाणे वेगळं. त्याच्याप्रमाणे आपले कोच पर्सनल गाईड आपल्याला प्रत्येकाला करत असतात. तर सॉरी तर हे फायबर आपल्या शरीराला लागतात किती तर दररोज 25 ते 35 ग्रॅम. वय आहे, आपलं जेंडर आहे, स्त्री पुरुष, आपली परिस्थिती म्हणजे शरीराची परिस्थिती, मनस्थिती, आपले काही आजार याच्याप्रमाणे किंवा हवामान याच्याप्रमाणे ह्याचं क्वांटिटी वगैरे थोडंसं कमी जास्त प्रत्येकामध्ये होऊ शकतं. म्हणून सांगितलं की इथं व्यक्ती परत्वे तुमचं पर्सनलाइज करून डाएट प्लॅन आपल्याला आपले कोच देत असतात आणि मग ते तुम्हाला सांगतात किती गरजेचं आहे. पण ती जी फुलफिलमेंट आहे आपण जे काही दररोज सॅलडच्या स्वरूपात खातो त्याच्यातून ती पूर्ण होत नाहीये. मग त्यावेळेला तिथं आपले हे फ्युएल मदतीला येतात. आता एखादे वयस्क असतील, आता त्या तारामती ताई आहेत, त्या अगदी त्यांना सांगितलंय तितकं वजन कमी करण्यासाठी त्या नाही खाऊ शकत आहेत. अगदी ज्याची पचनशक्ती अगदी तरुण आहे पण त्याची पचनशक्ती एकदम वीक आहे, त्याला ऍसिडिटीचा खूप त्रास आहे, तर त्यांना जे पाहिजे ते रिक्वायर्ड क्वांटिटीमध्ये जे पाहिजे आहे ते सॅलड मिळणार नाहीये, खाता येणार नाहीये. तर त्यांना किंवा दाताचा ज्यांचा प्रॉब्लेम आहे त्यांना जमत नाही. मग अशा वेळेला आपलं हे फ्युएल खूप मदतीला येतं आणि हे आपलं फ्युएल आहे ऍक्टिव्हेटेड फायबर कॉम्प्लेक्स पावडर. टॅबलेट असतं, ती 90 टॅबलेटची डबी असते. ही टॅबलेट दिवसातून 3 वेळा खायची असते. तुम्ही प्रवासात वगैरे कुठेही म्हणजे आता रस्त्यात आहे आणि तिथं जेवायला आपल्याला सॅलड मिळणार नाही, हॉटेलमध्ये जेवतोय आपल्याला सॅलड मिळणार नाही, त्यावेळेला हे फायबर टॅबलेट वगैरे आपल्याला खूप उपयोगी पडतात. पण त्याच्यातून आपल्याला 3 ग्रॅमचे फायबर मिळतं. पण फायबर पावडर आहे ती फक्त पावडर फॉर्म मध्ये आपण आपल्या सकाळच्या शेकमध्ये, संध्याकाळच्या शेकमध्ये कॅरी करू घालून पिऊ शकतो किंवा आपण नुसतं पण पाण्यामध्ये घालून हे फायबर कॉम्प्लेक्स पावडर घेऊ शकतो. याच्यातून आपल्याला दिवसातून 2 चमचे घ्यायचे असतात म्हणजे सकाळी संध्याकाळी असं, आणि त्याच्यातून 10 ग्रॅम आपल्याला फायबर मिळत असतं. आणि हे जे असतं आपलं फायबर आहे हे सोल्युबल आणि इनसोल्युबल असे 2 प्रकारचे जे फायबर असतात त्याचं कॉम्बिनेशन आहे. आता घरातलं मी जे काही खाते अन्न, मी जे काही सॅलड खाते त्या प्रत्येकात हे दोन्हीही मिळतील असं नाहीये. सोल्युबल मिळतील, कशात इनसोल्युबल मिळतील, पण ह्या दोन्हीचं काम वेगळं वेगळं आहे आणि ते खूप महत्वाचं काम आहे. मग आपलं हे जे आहे फ्युएल याच्यात हे दोन्हीचं कॉम्बिनेशन आहे आणि त्याच्यामुळं आपल्याला ओट्स फायबर आणि पी फायबर म्हणजे वाटाण्यापासून आणि ओट्स पासून मिळवलेलं असं फायबर त्याच्यात आहे. FSSAI मार्क्स आहे म्हणजे FSSAIचं नामांकन मिळालेलं आहे. कुठल्याही मेडिसिनल यूज साठी म्हणजे ट्रीटमेंटसाठी आपण हे फ्युएल वापरत नाही. हे फक्त एक आपल्या अन्नातलं जे काही कमतरता आहे ती कमतरता भरवून घेण्यासाठी हे वापरलं जातंय. आणि म्हणजे लॅक्टेटिंग लेडी असतील किंवा प्रेग्नंट लेडी असतील त्यांनी मात्र हे आपल्या कोचच्या मार्गदर्शनाखाली ते स्वतः तिथं घ्यायचं आहे. तर हे फायबर याचा रोल काय आहे ते बघणं खूप महत्वाचं आहे. हे फायबर काय करत असतात माहितीये का? आपण जे काही अन्न खातोय त्याचं पचन होऊन एक अन्नरस तयार होत असतो आपल्या शरीरात. त्या अन्नरसामध्ये काय काय असतं? मग प्रोटीन पण असतात, कार्ब्स पण असतात, फॅट असतं, विटामिन्स मिनरल्स असतात आणि हे तंतुमय पदार्थ असतात. हे जे सगळे न्यूट्रिशन घटक आहेत ना हे आंतड्यातून शोषले जातात. जेव्हा आपण अन्न घेतो, आता आपण शेक घेतलोय, प्रोटीन घेतले, जे काही घेतलं, विटामिन्स मिनरल्स घेतले, हे आंतड्यामध्ये शोषलं जातंय आणि मग ते अन्नाच्या पचन ह्या आणि रक्तात मिसळलं जातंय आणि ह्या अन्नाच्या पचन क्रियेमध्ये ह्या सगळ्या घटकांचं पचन होतंय, पण आपले हे जे फायबर खातोय त्याचं पचन होत नाही. पण जेव्हा आपण तोंडात घेतोय तिथून हे शरीरातून बाहेर पडेपर्यंत म्हणजे आपल्या पचन संस्थेतून बाहेर पडत असताना ह्या छोट्या आंतड्यातून, मोठ्या आंतड्यातून किंवा जठरातून इथून पर्यंत जो ह्या फायबरचा प्रवास असतो ना, ह्या प्रवासात खूप वेगळ्या वेगळ्या प्रक्रिया हे फायबर करत असतंय. मग त्याच्यात असतंय आपल्याला सतत पोट भरल्याची जाणीव देत असतं हे फायबर, कारण हे पचत नाहीये, हे पोटात आपल्या जास्त वेळ राहते, अन्न प्रक्रियेत पचन संस्थेत राहते, त्यामुळे बराच वेळ आपल्याला पोट भरल्याची जाणीव राहते.
पचनक्रिया व्यवस्थित व्हायला ह्याच्या फायबरमुळे मदत होते. पोषण घटकांचं शोषण करणं, त्या आंतड्यांची पूर्ण पचन संस्थेची स्वच्छता करणं हे काम करत असते. त्यामुळं आणि नंतर बाहेर पडताना जे पचलेलं नाहीये अन्न ते घेऊन त्याची विष्ठा बनवून हे फायबर बाहेर पडत असते. म्हणजे किती गोष्टी ह्याचे करत असतात, आपल्याला महत्वाची कामं हे फायबर करत असते. हे पचत नाहीये, पण पचत नाहीये तर ते खाल्ल्यानंतर शरीरातून बाहेर पडताना खूप साऱ्या गोष्टी ह्याच्यात करत असतात. बरेचसे टॉक्झिन्स असतात. स्वच्छता म्हणजे काय, टॉक्झिन्स असतात, नको असलेले घटक असतात आपल्या पचन संस्थेत, ते घेऊन बाहेर पडायचं काम करत असते. तर हे आपल्याला प्रकृती, आपली लाईफस्टाईल, आपले आजार, आपले ह्याच्याप्रमाणे ह्याची क्वांटिटी कमी जास्त लागते. आणि मी मगाशी जे सांगितलं सोल्युबल फायबर, इनसोल्युबल, सोल्युबल म्हणजे हे पाण्यात विरघळतात, इनसोल्युबल म्हणजे हे पाण्यात विरघळत नाहीत. तर असं हे आपल्याला घ्यायला लागतं. आपल्याला याची कशातून मिळत असतं, खूप सारे आपले धान्य आहेत, कडधान्य आहेत, आपले सगळे फळावळ खातोय, पालेभाज्या, भाज्या खातोय, याच्यातून सगळ्यातून मिळते. अगदी तुम्ही ड्रायफ्रुट्स खा, भाकरी खा, कशात प्रत्येकात अर्धा ग्रॅम असेल, 0.5 ग्रॅम असेल, काही असेल असतं. पण त्याच्या बरोबर मग फॅट पण जातंय, कॅलरीज एक्स्ट्रा जात आहेत, हे सगळ्या गोष्टी असतात. आणि मग हे कमीत कमी कॅलरीज मध्ये आपल्याला योग्य फायबर जाण्यासाठी या आपल्या फ्युएलचा खूप उपयोग होतोय. तर ह्याचे आपल्याला कधी पण आपण कुठली पण गोष्ट का करतोय, मला फायदे काय मिळतात हे लक्षात आलं आणि याच्यामुळे आपल्याला फायदा होतोय हे कळालं तर मग आपण ती गोष्ट इनटेक करायला लागतो. तर आपल्याला ह्याचंही तेच बघावं लागेल की हे फायबर आपल्याला काय मदत करत असतात. तर हे फायबर आहे सगळ्यात महत्वाचं. आता वेट लॉस मॅरेथॉन आहे म्हणून मी स्पेशली सांगते, वजन कमी करण्यामध्ये ह्या फायबरचा खूप मोठा रोल आहे. जसं प्रोटीनचा रोल आहे तसा ह्या फायबरचा रोल आहे, व्हिटॅमिन्स मिनरल्सचा रोल आहे, पाण्याचा रोल आहे, आपल्या झोपेचा रोल आहे, आपल्या ऍक्टिव्हिटीजचा म्हणजे एक्सरसाइजचा रोल आहे. पण मोठा रोल ह्या सॅलडचा आहे, फायबरचा आहे. तर एक तर सतत आपल्याला पोट भरल्याची भावना मिळते किंवा उगच क्रेविंग होत असते, येता जाता काहीतरी खावं असं वाटत असतंय. हा, दिसेल ते खावं असं वाटते. जेवल्या जेवल्या अर्ध्या तासात परत भूक लागल्यासारखं वाटत असते, परत तिथं खावं असं वाटतंय. हा, बऱ्याच जणांना सवय असते, सवय म्हणजे ती शरीराची मागणीच असते म्हणून त्याला ती सवय झालेली असते. जेवल्या जेवल्या त्याला स्वीट डिश खायला, डेझर्ट म्हणतो ना आपण, की जेवल्याबरोबर काहीतरी गोड पाहिजे असतंय. आणि बघा वजन वाढतं म्हणजे कशाने, काल तुम्ही सगळ्यांनी काल टॉपिक जर महत्वाचं शेटे सरांनी मांडला, ऐकला असाल, वजन वाढण्याची कारण. तर तिथं हे गोड खाणं, वेळी अवेळी खाणं, आधेमध्ये खाणं, याच्यामुळं वजन कसं वाढतंय शेटे सर खूप छान तिथं आपल्याला सगळं डिस्क्राईब करून सांगायला लागले. तर ह्या ज्या गोष्टी आहेत, स्वीट डिश खावं असं वाटणं, मध्ये मध्ये खावं असं वाटणं, सारखं का वाटणं, हे सगळं नियंत्रण याच्यावर आणण्याचं काम हे आपल्याला फायबर करत असतं. आपल्याला नेहमी म्हटलं जातं वजन कमी करण्यासाठी ती आतून प्रेरणा येणं. मला माझ्या कोचनी सांगितलंय म्हणून मी गोड न खाणं, खा न करणं, आणि मलाच वाटतंय आता मला खावंसं वाटत नाही, मला आता मध्ये मध्ये खायची इच्छाच होत नाही, हे वाटणं, ही अंतप्रेरणा खूप महत्वाची आहे. आणि ही अंतप्रेरणा निर्माण केव्हा होते, तुमच्या शरीराच्या सगळ्या गरजा भागतील तेव्हा. आणि ते काम हे फायबर करत असतं. आणि म्हणून वेट लॉस मध्ये हे फायबर खूप मदत करतं. आणि हे सगळ्यात महत्वाचं इम्युनिटी, आपल्याला खूप सगळ्यांना हा शब्द माहिती झाला कोरोनामध्ये. तर ही इम्युनिटी वाढण्यासाठी हे फायबर खूप मदत करतात. आपली ही इम्युनिटी वाढते कशामुळे, आपली पचनशक्ती स्ट्रॉंग असल्यामुळे. पचनशक्ती स्ट्रॉंग म्हणजे काय, आपल्या बॉडीतले गट बॅक्टेरिया जास्त हेल्दी असणं आणि चांगले असणं. हे गट बॅक्टेरिया हेल्दी केव्हा असतील, त्यांना त्यांचं पोषण चांगलं झालं तर, त्यांना त्यांचं चांगलं अन्न मिळालं तर. मग त्यांचं अन्न काय असतं ह्या गट बॅक्टेरियांचं, त्यांचं अन्न असतं हे फायबर. तर हे फायबर प्रीबायोटिक म्हणून काम करतात. आणि म्हणून त्या आपल्या गट बॅक्टेरिया हेल्दी बनवायचे असतील तर हे फायबर जाणं खूप गरजेचं आहे. आणि त्या गट बॅक्टेरिया हेल्दी झाले की आपली इम्युनिटी स्ट्रॉंग होते. म्हणजे काय, हे जे गट बॅक्टेरिया हेल्दी असतात हे बाहेरून आपल्या शरीरावरती जे आक्रमण करत बॅक्टेरिया असतात, व्हायरस असतात, यांच्या बरोबर लढण्याची, आपल्या पेशींची ताकद वाढवायचं काम हे गट बॅक्टेरिया करतात. आणि म्हणून आपलं इम्युनिटी वाढवण्यासाठी बऱ्याच जणांना बघा असं असतं, विनाकारण सर्दी होते, जरा हवा बदलली की त्यांची तब्येत बिघडते, असे सारखे अँटीबायोटिक्स घ्यावे लागत असतात. तर त्यांची ही इम्युनिटी कमी असण्याचं कारण हे हेल्दी गट बॅक्टेरिया
बॅक्टेरिया नसणं आणि मग हे हेल्दी गट बॅक्टेरिया असण्यासाठी हे फायबर खूप गरजेचे आहेत. हे फायबर त्या गट बॅक्टेरियांचं महत्वाचं खाद्य आणि त्याच्यामुळं गट बॅक्टेरिया हेल्दी. हे काही काही फायबर असे असतात की ते फर्मेंट होतात आपल्या ह्याच्यात, जसं आपण आंबवण्याची क्रिया करतो ना, तसे हे नॅचरली फर्मेंट होतात आणि त्याच्यामुळं चांगल्या हेल्दी गट बॅक्टेरिया सुद्धा ह्या फायबरमुळं तयार होत असतात. सगळ्यात महत्वाचा आता ज्वलंत प्रश्न इन्शुलिन रेझिस्टन्स. म्हणजे आता इथे 87 मध्ये आपण तो ऐकतोय म्हणून लक्षात येते. ओव्हरऑल समाजात बघितला तर इन्शुलिन रेझिस्टन्स आणि त्या इन्शुलिन रेझिस्टन्समुळे फक्त डायबेटीस होतो असा नाही. तुम्ही इन्शुलिन ऐकल्याबरोबर तुम्हाला वाटेल की डायबेटीस संबंधी आहे. डायबेटीसचे आपले हजारोनी हे जे ऑन पेपर जे एक्सपिरियन्सेस आहेत सगळ्यांचे रिव्हर्सलचे, तर त्याच्यात ह्या फायबरचा खूप मोठा रोल आहेच. पण इन्शुलिन रेझिस्टन्स आपल्या बॉडीमध्ये खूप सगळ्या व्याधी निर्माण करत असतं. तर ह्या इन्शुलिन रेझिस्टन्सचा तो रेझिस्टन्स कमी होण्यासाठी आपल्याला ह्या फायबरचा खूप मोठा उपयोग होत असतो. हे इन्शुलिन रेझिस्टन्स कमी करणं, रक्तातली साखरेची पातळी नियंत्रित ठेवणं, ह्याच्यामध्ये ह्या फायबरची महत्वाची भूमिका असते. त्यातले जे हे नियंत्रित कसं करतं, जे सोल्युबल फायबर आहे हे आपल्या पचन संस्थेत एक जेल सारखा पदार्थ तयार करतं. त्यामुळं अन्नाचं पचन हे स्लो व्हायला लागतं आणि त्यामुळं अन्नाचं पचन म्हणजे ग्लुकोज रक्तात येणार होतं ते आता खूप स्लो हळूहळू रक्तात यायला लागलं आणि त्याच्यामुळं जेवणानंतर रक्ताची आपली जी माहितीये बघा, डायबेटिक लोकांना अनुभव असेल, जेवल्यानंतर 2 तासांनी रक्त तपासलं जातं कारण त्यावेळेला रक्त साखर येत असते. तर हे यायचं, रक्तात साखर यायची प्रमाण कमी होत असतं आणि ते अचानक वाढत नाही. त्याला आपण म्हणतो इन्शुलिन शुगर स्पाइक होतं किंवा इन्शुलिन स्पाइक होतं. तर ते कमी होतं आणि त्याच्यामुळे शरीराची इन्शुलिनची मागणी कमी होते. आपली आता मागणी वाढलेली असल्यामुळं आपल्यात इन्शुलिन रेझिस्टन्स आलाय आणि आपण डायबेटीसला फेस करतोय, वजन वाढले त्याला फेस करतोय. पण हे इन्शुलिनची मागणीच कमी झाल्यामुळं तो रेझिस्टन्स कमी होतो आणि मग डायबेटीस रिव्हर्स येणं किंवा वजन कमी करणं याच्यात खूप मोठा फरक पडतो. आणखीन एक असतं इन्शुलिन सेन्सिटिव्हिटी. ही सेन्सिटिव्हिटी म्हणजे काय आहे, म्हणजे ती संवेदनशीलता सुधारणं आपल्या आरोग्याची, त्याच्यामध्ये म्हणजे त्या इन्शुलिनची संवेदनशीलता सुधारणं ह्याच्यात सुद्धा हे फायबर महत्वाचं काम करत असतं. म्हणजे आपल्या पेशी हे जे इन्शुलिन घेत नाहीयेत बाहेर, आपलं पॅनक्रियास तयार करते पण ते घेत नाहीयेत, तर त्या पेशींची इन्शुलिनला प्रतिसाद देण्याची क्षमता हे आपले फायबर वाढवतात आणि ज्याला आपण इन्शुलिन संवेदनशीलता म्हणतो ती इन्शुलिन सेन्सिटिव्हिटी कमी करण्यासाठी मग हे आपले फायबर मदत करतात. त्यामुळं आपलं शरीर रक्तातला साखरेचा वापर अधिक चांगल्या प्रकारे करू शकतं. त्यामुळं जे ग्लुकोज एनर्जीमध्ये रूपांतर होऊन आपल्याला एनर्जी देणार होतं आणि ते आता सध्या देत नाहीये, त्याचं एनर्जीमध्ये कन्व्हर्जन होण्याचं प्रमाण हे वाढतं. म्हणून बघा, बऱ्याच लोकांना असतं, खातो भरपूर मी, माझं सगळं रुटीन व्यवस्थित आहे, पण मला एनर्जेटिकच वाटत नाही, मला थकवाच जाणवतो. कारण काय, त्यांचं शरीर त्यांनी जे काही खाल्लंय त्याचं ग्लुकोजमध्ये रूपांतर करून एनर्जीमध्ये कन्व्हर्टच करत नाहीये आणि ते फॅटमध्ये साठायला लागले. म्हणजे ही चयापचयाची क्रिया वाढवणं. मग ही चयापचयाची क्रिया केव्हा वाढणार आहे, तुमची इन्शुलिन सेन्सिटिव्हिटी जेव्हा कमी होईल त्यावेळेला सेन्सिटिव्हिटी वाढेल तुमच्या पेशींची, इन्शुलिनला प्रतिसाद देण्याची जी ही वाढेल कॅपॅसिटी, त्यावेळेला हे गोष्टी होणार आहेत. आणि त्यामुळं इथं बरेच जण सांगतात मला एनर्जेटिक वाटायला लागले, माझा थकवा गेलाय, मी पूर्ण कार्यक्षमतेने काम करायला लागले, असं जे वाटायला लागले. कारण तो फरक मी माझाच स्वतः जाणवते. सकाळी 4:45-5 ला उठलेले रात्री 11 वाजेपर्यंत पण एनर्जेटिक राहण्याचं रहस्य हे आपले सगळे फ्युएल याच्यामध्ये काम आहे. मी मगाशी सांगितलं आपलं आतड्यांचं आरोग्य तेच आपलं खरं आरोग्य. ह्या आतड्यांचं आरोग्य सुधारण्यासाठी प्रीबायोटिक म्हणून आपले हे फायबर काम करतात. चांगल्या जीवाणूंचं, बॅक्टेरियांचं, हेल्दी गट बॅक्टेरियांचं पोषण करतात आणि मग आपली अंतडी निरोगी ठेवायचं, त्यांना स्वच्छ ठेवायचं आणि जेवढी आपली अंतडी निरोगी तेवढं आपल्या पेशींचं इन्शुलिनला प्रतिसाद चांगला मिळतो आणि त्यामुळं आपली इन्शुलिन सेन्सिटिव्हिटी सुधारते आणि मग आपल्या शरीरात ही जी इन्फ्लमेशन असतं, बरेच वेळेला ते काय म्हणतात ग्रामीण भाषेत फोप्स शरीर, म्हणजे असं थुलथुलीत शरीर जे असतं ना, ते कमी व्हायला सुद्धा इथं मग आपले फायबर मदत करत असतात. आपल्या शरीरातलं एक लो ग्रेड इन्फ्लमेशन म्हणून असतं, दीर्घकालीन असतं ते इन्फ्लमेशन, कमी पातळीचं असतं पण दीर्घकालीन असतं. हे इन्शुलिन रेझिस्टन्स जसं जसं कमी होत जाईल ना, तसं हे पण कमी व्हायला लागतं.
इन्फ्लमेशन. आणि त्यामुळं जेव्हा तुम्ही हाय फायबर इंटेक करता, म्हणजे तुमच्या शरीराला जितकं फायबरचं इंटेक गरजेचं आहे तेवढं करता, तेव्हा हे इन्फ्लमेशन कमी व्हायला मदत करते. आपल्याला माहितीये का, आता आपण ऐकतो की आता सर्रास कॅन्सर होत आहेत. प्रत्येक घरात ऐकू येते कॅन्सरचं प्रमाण वाढतंय. हे म्हणतात कारण काय, आपल्या जीवनशैलीतल्या आपल्या अयोग्य सवयी. मग अयोग्य सवयींमध्ये कमी प्रोटीनचा इंटेक, कमी फायबरचा इंटेक, हे सुद्धा महत्वाचा रोल आहे. मग आपण जेव्हा व्यवस्थित प्रॉपर आपल्या शरीराला लागणार एवढं फायबर घेतलं, तर कॅन्सरचे पण असे काही प्रकार आहेत की ज्याचे फायबर इंटेक पण तुम्ही प्रॉपर जर ठेवत असाल तर तो भविष्यात त्याची रिस्क तुमची कमी होत असते. आंतड्याचं असू दे, गुदद्वारचं असू दे, कोलन कॅन्सर म्हणतो, हे सगळे कंट्रोलमध्ये राहण्यासाठी तुम्हाला त्या आपल्याला फायबरचा उपयोग होतो. आपल्याला सगळ्यात महत्वाचं डिटॉक्सिफिकेशन करतं. आपल्याला सगळ्यांना सुंदर दिसायला आवडतं ना, आपली स्किन तजेलदार दिसते, छान दिसते, सुरकुत्या पडलेल्या नाहीयेत अशी आवडते. तर तिथं ह्या डिटॉक्सिफिकेशनच्या ह्याच्या गुणधर्मामुळं आपली स्किन सुद्धा खूप छान व्हायला लागते. बघा, डॉक्टरांकडे गेला आणि स्किनच्या डॉक्टरांकडे गेला तर ते आधी तुम्हाला वॉटर इंटेक वाढवायला लावतात, झोप वाढवायला लावतात आणि फायबर इंटेक वाढवायला लावतात. तर तुमची स्किन चांगली असण्यामागे खूप, कारण मी आता जेव्हा माझ्या मैत्रिणींमध्ये जाते ना, तर म्हणतात मामी दिवसेंदिवस जास्त यंग दिसायला लागले. कारण त्याचं कारण, स्किन चांगली राहण्याचं कारण हे फायबरचा आणि पाण्याचा इंटेक हा खूप महत्वाचा आहे. तर हे सगळे बदल, हे सगळ्या गोष्टी आपल्याला फायबरच्या इंटेकमुळं आपल्याला करायला लागतात. म्हणजे मी सांगेन ना, आपले इम्युनिटी वाढवणं किंवा आपल्या आंतड्यांचं आरोग्य वाढवणं, त्वचेचं चांगलं आरोग्य करणं, कॅन्सर सारख्या रोगांना विरोध करणं, आपले शुगरची पातळी नियंत्रित राहणं, इन्शुलिन सेन्सिटिव्हिटी आपल्या पेशींची वाढणं, अशी खूप सारी कामं मी तर म्हणेन आपल्या शरीरातल्या प्रत्येक पेशीला, प्रत्येक अवयवाला, प्रत्येक संस्थेला ह्या फायबरचा रोल खूप महत्वाचा आहे. आणि त्याच्यामुळं ओव्हरऑल आरोग्य आपल्याला जेव्हा पाहिजे आहे चांगलं, तेव्हा या फायबरचा रोल खूप महत्वाचा आहे. आणि मग जेव्हा आपण आहारातून हे सगळ्या गोष्टी घ्यायच्या म्हटल्या, तुम्ही किती सॅलड खाऊ शकताय, किती काकडी खाणार, किती गाजर खाणार, किती टोमॅटो खाणार, हा शेवटी त्याला एक मर्यादा येते. आणि मग तिथं आपल्याला हे आपलं फ्युएल मदत करतं. त्यामुळं आपल्याला ज्यांना काही रिक्वायरमेंट असतील, आपल्या फायबरची ऍड करायची असेल, फायबर ऍड करायचे असतील, तुम्ही तुमच्या मनाने करू नका. मी सांगितलं ना, कोचचा गायडन्स खूप महत्वाचा आहे. आम्हाला माहिती आहे ह्या फ्युएलची गरज प्रत्येक शरीराला आहे, पण किती प्रमाणात आहे, किती घ्यायचंय, केव्हा घ्यायचं, हे सगळं आपल्या कोचच्या गायडन्स खाली, कोचला कॉल करा, ते तुम्हाला मार्गदर्शन करतील. आणि त्या मार्गदर्शनाखाली आपण हे प्रत्येक जण फ्युएल इंटेक करून आपली इम्युनिटी वाढवू, आपले गट बॅक्टेरिया हेल्दी करू आणि आपण असेच निरोगी आणि आनंदी राहू. थँक्यू. थँक्यू ताई. चलो, जोरदार क्लॅप करणार आहोत आपण पद्मजा मॅडमसाठी. आणि आता आपण जाणार आहोत ह्याच फ्युएल बाकी सगळ्या गोष्टींमुळं जे स्वतःची हेल्थ इम्प्रूव्ह करायला लागलेत, आणि ती हेल्थ इम्प्रूव्ह करण्याचं एक माध्यम म्हणजे वेट लॉस मॅरेथॉन. जोरदार क्लॅप करणार आहोत आपण वेट लॉस मॅरेथॉनच्या ऑल पार्टिसिपंट, कोचेस, वेट लॉस मॅरेथॉनचं